हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण उन्हाळ्यासाठीचे जे नवीन ब्लाऊज शिकायला सुरुवात करतोय, स्पेशली कटोरी ब्लाऊज, त्यांच्यासाठीचा खास व्हिडिओ असणार आहे। आज आपण पेपर पॅटर्न सुद्धा कट करणार आहोत आणि त्यानंतर आपण पीसवरती ठेवून ब्लाऊज सुद्धा पूर्ण कटिंग करणार आहोत। तर जे नवीन शिकताय त्यांच्यासाठी खास अजिबात सुरुवातच करतोय आणि काहीच येत नाही त्यांच्यासाठीचा स्पेशल व्हिडिओ। इथे आपण न्यूजपेपर घेतलाय, सिंगल पेपर आहे, याला आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे। बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेतली आहे। आता तर जे नवीन शिकताय स्पेशली त्यांच्यासाठी जे मी एक एक माप टाकेन ते सुद्धा लक्षात घ्यायची आहे आणि त्यानुसार त्यांना ब्लाऊजची इथे आपल्याला करायची आहे कटिंग। तर इथे बघा, ब्लाऊजची जी तयार उंची तुमची आहे त्यात आपण 1 इंच घ्यायचं असतं एक्स्ट्रा। तर यात बघा आपली तयार उंची असणार आहे 12, तर यात मी 1 इंच एक्स्ट्रा घेते, म्हणजेच की 13 इंचावरती। आता पाठीमागच्या गळ्यानुसार आपण इथे शोल्डर ठरवत असतो। जे नवीन शिकते त्यांच्यासाठी जास्त विचार न करता जे मी माप टाकते त्यानुसार ब्लाऊज इथे लक्षात घ्यायचे। तर शोल्डर मी इथे घेतेय कॉमन माप 5.5 इंचावरती। मुंड्याची जी उंची आहे ती आपण इथे घेतोय 6 इंचावरती। 34 इंचाचा आपलं ब्लाऊज आहे, त्याचा चौथा पार्ट टाकायचा, म्हणजेच की 8.5 इंचावरती। इथून पुढे नवीन शिकताय म्हणून 2 इंचाची मार्किंग घ्या, एक्स्ट्रा मार्जिन। इथे बघा, आता स्केलचा वापर करायचा आहे। जिथे आपण पॉइंट ड्रॉ केले एका लाईनीत त्यांना स्केलच्या साहाय्याने मॅच करायचंय। जिथे मी उंची घेतली आहे या पॉइंटला पण एक सरळ लाईन ड्रॉ करायची आहे। तर इथे मी पूर्ण लाईन न ड्रॉ करता आपण कमरेचं मेजरमेंट टाकायचं आहे आणि मग आपण पूर्ण लाईन तिथे ड्रॉ करूया। तर बघा, आता कमर घेर आहे 30 इंचाचा, तर आपण 7.5 वरती एक पॉइंट घ्यायचा, म्हणजे त्याचा चौथा पार्ट। परत इथून पुढे 2 इंचची मार्जिन। आता जिथे मी फिक्स पॉइंट केले तिथपर्यंत आपण लाईन ड्रॉ करूया आणि इथे बघा जो एक्स्ट्रा वाला पॉइंट आहे तो मॅच करायचा, फिक्स वाला पॉइंट मॅच करायचा नाही। आता बघा, याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा, शोल्डरचा जो घेर आहे तो आपण घेतो इथे 2.5 इंचावरती आणि मागचा जो गळा असणार आहे तो आपण 7 आपल्याला रेडी हवा आहे, आपण इथे या पॉइंटला घेतो याला 7.5 इंचावरती। आता इथे बघा, जे नवीन शिकतात त्यांच्यासाठी आधी तर तुम्ही एक बॉक्स बनवून घ्या आणि मग तिथे गोलाकार देण्याची प्रॅक्टिस करायची। आता बघा, गोल आकार कसा द्यायचा, जे नवीन शिकताय त्यांच्यासाठी या पॉइंट पासून 1 इंचावरती एक पॉइंट ड्रॉ करून घ्यायचा आहे या पद्धतीने। त्यानंतर मग याला या पद्धतीने मॅच करायचं, या पद्धतीने आपण इथे बरोबर गोल आकार द्यायचा आहे। तर बघा, आता हा गोल आकार दिल्यानंतर मुंढ्याची जी उंची आहे, आता पाठीमागे फुगा किंवा गुढी चुनी पडणार नाही, याच्यासाठी एक सोपी ट्रिक वापरायची आहे। 6चा सेंट्रल पॉइंट काढायचा आहे, म्हणजेच की 3 इंचावरती हा एक पॉइंट आणि जो फिक्स वाला आपण केसचा चौथा पार्ट टाकलाय तो पॉइंट, हे दोघे पॉइंट फक्त मॅच करायचे। तर अगदी आतल्या हाताने कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा न घेता अगदी आतल्या हाताने याला मॅच करायचंय। आता हे झाल्यानंतर जो पाठीमागचा टक्स आहे तो बंद बाजूपासून घ्यायचा आपल्याला 3.5 इंचावरती। आता 7.5 पूर्ण कमरेचा चौथा पार्ट 7.5 आहे, तर या पॉइंटला आपण बघा मी 3.5 इंचावरती पाठीमागचा टक्स घेते, जेणेकरून जेवढा कमर घेर आहे त्याचा निम्म मेजरमेंट घ्यायचं आहे आणि तिथे आपल्याला टक्स टाकायचा आहे। आता उभा जो टक्स आहे, गळा आपला छोटा आहे त्याच्यामुळे मी 4 इंचाचा घेते। जर तुमचा गळा इथे जेवढा असेल त्याच्यापेक्षा अर्धा इंच खाली आपल्याला टक्स घ्यायचा आहे। आता हा झाला आपला पाठीमागचा टक्स। आता जे नवीन शिकतात त्यांच्यासाठी आधी जो एक्स्ट्रा वाला पॉइंट आहे आपण तो कट करूया, म्हणजे आपला पाठीमागचा जो पार्ट आहे तो अगदी इथे रेडी होईल। आता बघा, यामध्ये आपण एक्स्ट्रा वाला पार्ट पूर्ण कट केलाय आणि यानुसार आपला पाठीमागचा पार्ट इथे रेडी झालाय। पाठीमागचा पार्ट रेडी झालाय, आता आपण कट करूया कटोरीचा फ्रंट पार्ट। आता कटोरीचा पार्ट रेडी करण्यासाठी इथे मी सिंगल पेपर घेतलाय, तुम्ही डबल पेपर करायचंय, म्हणजे पेपर पॅटर्न आपण ठेवून कापडावरती कट करणार आहोत। तर कटोरी पॅटर्न काढण्यासाठी इथे मी सिंगल पेपर घेतलाय। फक्त आपल्याला याच्यात कापडाचा जो एक्स्ट्रा घेरा हवाय त्यासाठी मी पेपर इथे मोकळा करून घेतलाय। तर हे कशासाठी लक्षात घ्यायचंय, आधी तर
या पॉइंट पासून आपल्याला 2.5 इंचावरती एक सरळ लाईन ड्रॉ करायची. 2.5 इंचावरती सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची. आता मी इथे 2.5 वरती सरळ लाईन ड्रॉ करते. आता इथून मेजरमेंट कसं घ्यायचंय कटोरीसाठीचं परफेक्ट हे लक्षात घ्यायचंय. जे आपण पाठीमागच्या पार्टला टाकलं ते मेजरमेंट काहीसं. आता शोल्डर आपलं सेम असणार आहे 5.5 इंचावरती. मुंढ्याची उंची इथून 6 इंचावरती. परत चेस्टचा चौथा पार्ट 8.5. इथून पुढे पेपर पॅटर्न आपण काढतोय. 2 इंचची मार्जिन. आता बघा हे झाल्यानंतर आता महत्वाचा मुद्दा कटोरीसाठीचा लक्षात घ्यायचंय. गळ्याचा घेरा परत इथे 2.5 इंचावरती. पुढचा जो गळा असणार आहे तो असणार आहे आपला 5.5. तर इथे आपण 5.5 वरती एक पॉइंट द्यायचा आहे. यात एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजेच की 6.5 इंचावरती कटोरीचा पॉइंट आपल्याला द्यायचा 5.5 इंचावरती. तो कुठे येईल आधी तर तुम्ही फक्त गळ्याची उंची घ्या 6.5 वरती. मग आपण जेव्हा कटोरीचा टक्स टाकू तेव्हा मी तुम्हाला सांगते की 5.5 आपल्याला कुठे घ्यायचंय. तर इथे आपण गळ्याचा आकार जसं मी तुम्हाला म्हटलं 1 इंचावरती पॉइंट द्यायचा आहे आणि हलकीशी घ्यायची आहे गोलाई जसं की आपण पाठीमागच्या पार्टला घेतली सेम त्या पद्धतीने. आता हे झाल्यानंतर उंची आपली 12 इंच आहे ब्लाऊजची. तर कटोरीचा जो टक्स पॉइंट आहे वरून घ्यायचा आपल्याला 10 इंचावरती. वरून मी 10 इंचावरती एक पॉइंट घेतलाय. कटोरी आपली असणार आहे 5.5 इंचाची. तर 5.5 वरती एक पॉइंट द्यायचा आहे. इथे एक सरळ लाईन ड्रॉ करा. आता बघा हे ड्रॉ केल्यानंतर आता या पॉइंटला जी आपली ब्लाऊजची तयार उंची आहे ती असणार आहे आपलीवाली 12 तयार. तर 1 इंच एक्स्ट्रा म्हणजेच की 13 वरती घ्यायचे आणि इथून 7.5 30चा चौथा पार्ट 7.5 वरती एक पॉइंट द्यायचा आहे आणि इथून पुढे 2 इंचची मार्जिन. तर इथे पण एक सरळ लाईन ड्रॉ करा. आणि इथे साईड पट्टीचं मेजरमेंट येईल त्याच्यामुळे हा पॉइंट इथे मॅच करून घ्यायचा आहे. आता हे झाल्यानंतर आपण कटोरीचं मेजरमेंट टाकलंय. आता साईड पट्टीचा आपल्याला घेरा घ्यायचा आहे. तर तो कसा घ्यायचा आहे 1 इंच आपल्याला जी आपली गोलाई मुंड्याची तिथे द्यायचं आहे आणि 1 आणि जस्ट स्टेपच्या 2 लाईन एवढा आपल्याला आतल्या साईडला मार्जिन घ्यायचं आहे. 1 2 आणि या पॉइंटला जसं की मी तुम्हाला म्हटली आपल्याला हा जो पॉइंट आहे तो द्यायचा आहे 5.5 इंचावरती. 1 2 आणि 3 तिघे पॉइंट आपल्याला मॅच करायचे या पद्धतीने. तर इथे बघा आता आपला जो रेडी पार्ट झालाय हा जो आपला गोलाईवाला पार्ट आहे याला जिथे आपला फिक्स वाला मेजरमेंट आहे तिथून अगदी आतल्या हाताने आपल्याला ड्रॉ करायचंय. आता हे झाल्यानंतर इथे मी सरळ लाईन ड्रॉ करते. साईड पट्टी आपली इथे रेडी असणार आहे या पद्धतीने. आता कटोरी आपल्याला वाढीव घ्यायची नाही. आपण 2.5 इंच एक्स्ट्रा त्यासाठीच वाढवलंय. तर इथे 1 इंच यायचं आपल्याला बाहेरच्या पॉइंटला. हा जो आकार आहे आधी 1 इंचावरती तुम्ही पॉइंट द्या आणि परत हा जो आकार आहे तो अगदी गोलाईमध्ये घ्यायचा आहे आणि इथे बाहेर जे आपण 2.5 इंच एक्स्ट्रा घेतले इथे सरळ लाईन ड्रॉ करायची आपल्याला या पद्धतीने. आता हे झाल्यानंतर जो कटोरीचा सेंट्रल पॉइंट आहे आता बघा पूर्ण माप घ्यायचं कटोरीचं हे येत आहे या पॉइंटला बघा एक 8 इंचावरती. तर 4 वरती एक पॉइंट घ्या. इथून खाली जायचं आपल्याला 1.5 इंच आणि इथे 1.5 इंच आपण खाली जाऊन हा जो पार्ट आहे आपला इथे आखून घ्यायचे या पद्धतीने. आता इथे एक महत्वाचं काम करायचं आपल्याला कटोरी ड्रॉ केल्यानंतर या पॉइंटला आपल्याला जायचंय. 1 नाही तर 1ला जस्ट 2 लाईन कमी एवढं आपण आत जाऊया आणि इथून बघा जो आपण 2.5 इंच वाढवलंय ते 1 आणि जस्ट 2 लाईन 1.25 इंच इकडे आणि 1 आणि जस्ट 2 लाईन 1.25 इंच या पॉइंटला हा आपला आडवा टक्स असणार आहे. याला आपल्याला या पद्धतीने मॅच करायचं आहे. हा मॅच झाल्यानंतर उभा जो टक्स असणार आहे तो असणार आहे आपला इथे 2 इंचावरती. तर याला पण आपण या पद्धतीने टक्स ड्रॉ करून घ्यायचं.
आता बघा टक्स ड्रॉ करून झालाय, एक्स्ट्रा पण वाढीव कटोरी झाली. आता कटिंग कशी करायची आहे, जो परफेक्ट पार्ट आहे तो फक्त आपण इथे कट करून घेऊया. पेपर पॅटर्न ज्याला म्हणतात कटोरी आणि साईड पट्टी, ते मी इथे फक्त वेगळं करून घेते. एक परफेक्ट ब्लाऊजसाठी प्रत्येक वेळेला आपल्याला आपण जे पेपर पॅटर्न हवं असतं परफेक्ट, ते आपण या पद्धतीने काढायचं आहे. तर यात बघा आपली कटोरी आणि साईड पट्टी रेडी झाली. आता आपल्याला हवी ती योगपट्टी, तेवढ्यासाठी आपण इथे एक्स्ट्रा पेपर घेतला होता. आता यात आपण योगपट्टी कशी काढायची आहे, यासाठी मेजरमेंट कुठलं हवं आहे, तर इथे बघा आपला कमर घेर प्लस 2 इंच एक्स्ट्रा, तर एक 7.5 वरती एक पॉईंट द्यायचा आहे. इथून पुढे 2 इंचची मार्जिन एक्स्ट्रा, एवढं आपल्याला इथे घेर हवाय. आता जी आपली योगपट्टी असणार त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचंय, ते या पॉइंटला बघा 10 इंच आपण घेतलंय, स्टिच करून येईल 9 इंचावरती. तर बघा आता 9 कटोरी आणि साईड पट्टी येईल, त्याच्यानंतर 10, 11 आणि 12 ब्लाऊजची उंची आपली 12 आहे. तर या पॉइंटला घ्यायचं आपल्याला 4 इंच, 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय कारण आपल्याला शिलाईसाठी हवंय. तर इथे मी घेते या पॉइंटला 4, आणि जो आपला फिटिंगवाला पार्ट राहील त्या पॉइंटला मी इथे घेते 3.5 इंचावरती. हे झाली आपली योगपट्टी. मी सिंगल पेपर वापरलाय, त्यामुळे सिंगल पेपर जे पॅटर्न असतील आपल्याला ब्लाऊजची जी घडी आहे कापडाची ते डबल करायची आहे, त्यावरती हे पॅटर्न ठेवायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला याची कटिंग करायची. आता हे आपलं परफेक्ट जे आहे ते योगपट्टी पण आपण इथे कट केली आहे. आता बघा या पॉइंटला ब्लाऊजची उंचीनुसार, चेस्टच्या मेजरमेंट नुसार आपण पूर्ण इथे पेपर पॅटर्न जे ते कट केले. पाठीमागचा पार्ट पण आपल्याला रेडी आहे. आता आपण स्लीव सुद्धा इथे आधी पेपर पॅटर्न करूया, मग आपण ते मेन पीसवर ठेवून कट करणार आहोत. तर इथे बघा आता सिंगल पेपर घेतलाय स्लीव कट करण्यासाठी. याला आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे आणि बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेतली. आता स्लीवची जी उंची आहे ती आपल्याला हवी इथे 6.5 रेडी, पण आपण जसं की अस्तरचं नाही तर साधे ब्लाऊज इथे स्टिच करतोय, त्याच्यामुळे इथे बघा आपल्याला 6.5 वरती एक पॉईंट द्यायचा आहे. आणि इथून पुढे मी घेतेय या पॉईंटला 2 इंच एक्स्ट्रा, म्हणजे 7.5 आणि 8.5. तर का 1.5 इंचची पट्टी फोल्ड करायची आहे आणि अर्धा इंच आपला ब्लागी इथे जॉईन करण्यात जाईल, त्याच्यामुळे मी पूर्ण 2 इंच यात एक्स्ट्रा घेतले. बॉटम आहे 10 इंचाचा, तर याचा 5 निम्मा पार्ट टाकायचा आहे. इथून पुढे परत 2 इंचची मार्जिन. आता इथे बघा या पॉइंटला सरळ लाईन ड्रॉ करायची आहे आणि वरून याच पॉइंट पासून वरती पाठीतला मेजरमेंट टाकायचं 3 इंचावरती. आणि मुंड्याची जी गोलाई आहे ती घ्यायची आपल्याला या पॉइंट पासून 7.5 इंचावरती. जिथे 3 ला पॉइंट दिलाय तिथे 7.5 वरती एक लाईन ड्रॉ करायची आहे. परत इथून 1.5 इंचची मार्जिन आणि अगदी आपल्याला शोल्डर पासून जो मेन पार्ट आहे स्लीवचा त्या पॉइंट पासून इथे सरळ या पद्धतीने ड्रॉ करायचे आणि जो मार्जिन वाला पॉइंट आहे तिथे तिरकसचा आपल्याला या पद्धतीने तिरकसचा आकार द्यायचा आहे. आता बघा या पॉइंटला तुम्हाला लक्षात येत नसेल कदाचित, मॅचिंग कलर इथेच आपला ऑरेंज माझा इथे केच पेन आहे, पण कटिंग केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या पद्धतीने आपला स्लीवचा जो पार्ट आहे तो या पद्धतीने रेडी होईल. तर बघा आता स्लीव सुद्धा कट करून झाली, पूर्ण पेपर पॅटर्न रेडी झाले. आता मी हे पेपर पॅटर्न पूर्ण मेन फॅब्रिकवर आहे तसं ठेवून आपण कट करणार आहोत. कुठल्याही प्रकारचे एक्स्ट्रा इथे कटिंग करायची नाही. आता इथे बघा मेन फॅब्रिक आपण डबल फोल्ड ठेवलंय, त्याच्यावरती हा पाठीमागचा पार्ट, कटोरी, साईड पट्टी, योगपट्टी आणि स्लीव आपण इथे पूर्ण डबल कापड ठेवून मी पेपर पॅटर्न ठेवून इथे आहे तसं ड्रॉ करून घेतलंय. बघा या पद्धतीने आता पूर्ण ड्रॉ करून झालं. याला आपण कट करून घेऊया. कटिंग आपली इथे कंप्लीट होते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूया स्टिचिंग.